एकदा स्वागत। एक मोठी बातमी राज ठाकरेंशी संबंधित आहे। राज ठाकरेंनी नुकतंच एक ट्विट करून आपल्या कार्यकर्त्यांना काही स्पष्ट आदेश दिले। आपल्या परवानगीशिवाय म्हणजे राज ठाकरेंच्या परवानगीशिवाय कोणत्याही माध्यमांशी बोलू नका असे थेट आदेश राज ठाकरेंनी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। पक्षातील कुणीही वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही। तसंच स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओज सोशल मीडियावरती शेअर करायचे हे सुद्धा आपल्यालाच विचारून करायचे। माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली गेली आहे त्या प्रवक्त्यांनी सुद्धा राज ठाकरेंना विचारणा केल्याशिवाय किंवा त्यांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही माध्यमांशी संवाद साधायचा नाही असे ट्विटमध्ये नमूद आहे। त्याचा स्पष्ट उल्लेख आहे। सोशल मीडियावरती व्यक्त होऊ नका असा आदेशच राज ठाकरेंनी आपले कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी यांना दिलेला आहे। 5 जुलैला ठाकरेंचा एकत्रित मेळावा पार पडला आणि त्यानंतर सोमवारी त्या एकत्रित मेळाव्याचा ज्वर ओसरण्याच्या आधीच राज ठाकरेंनी युती संदर्भात कोणत्याही नेत्यानं, पदाधिकाऱ्यानं किंवा कार्यकर्त्यानं कोणती टिप्पणी करू नये असं म्हटलेलं होतं आणि आता थेट त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरनं, एक्स पोस्टवरनं हा आदेशच समोर आलाय। तो आदेश काहीसा असा आहे। एक स्पष्ट आदेश, पक्षातील कुणीही वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही। तसंच स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओज सोशल मीडियावरती टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही। आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली गेली आहे त्यांनी देखील आपल्याला विचारल्याशिवाय किंवा परवानगीशिवाय संवाद साधायचा नाही किंवा व्यक्त व्हायचं नाही आहे। प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, कोणत्या संदर्भात काय असं घडलंय की राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सांगतायत की चिडीचूप व्हा, कुणाशी बोलू नका? आपण जर बघितलं तर एकूणच अजून राज ठाकरे यांनी आतापर्यंत मराठी जल्लोष मोर्चा झाल्यानंतर पासूनच त्यांच्या सगळ्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सांगितलेलं आहे की त्यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त होऊ नका आणि कुठल्याही डिबेटला किंवा कुठल्याही चर्चासत्रांना जर जात असाल, तर कुठल्याही विषयावर चर्चा करत असाल, सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकत असाल तर त्यासाठी राज ठाकरे यांची परवानगी घ्या असं त्यांनी सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर आज आपण बघितलं की मोर्चा जो मीरा रोड इथं निघालेला होता त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी हे व्यक्त होत होते। काल सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं किंवा नाही याच्या संदर्भामध्ये राज ठाकरे यांनी संध्याकाळपर्यंत भूमिका स्पष्ट केलेली नव्हती। आणि नंतर जेव्हा स्थानिक जे लोक आहेत, व्यापारी आहेत, यांनी आग्रह केल्यानंतर राज ठाकरे यांनी या मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी अविनाश जाधव आणि बाकीच्या लोकांना परवानगी दिलेली होती। आता मात्र पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी ट्विट करून आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की पक्षातील कोणतेही वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही। तसंच प्रतिक्रियांचे व्हिडिओज जे आहे ते सुद्धा सोशल मीडियावर टाकायचे नाही। नक्कीच काहीतरी मंथन या संदर्भामध्ये सध्या सुरू आहे, कारण अजून राज ठाकरे यांनी त्या दिवशी सुद्धा आपली भूमिका मराठीच्या मुद्द्यावर स्पष्ट केलेली आहे। युत्या, आघाड्या याच्या संदर्भात त्यांनी कुठलीही भूमिका त्यांची स्पष्ट केलेली नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांकडून सुद्धा चुकीचं काही होऊ नये यासाठी म्हणून राज ठाकरे यांनी हे ट्विट केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।